बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। तर बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरणात एक महत्त्वाची माहिती आता समोर येते आहे। मुंडेंच्या खून प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। महादेव मुंडेंचा 16 महिन्यांपूर्वी परळीमध्ये खून झालेला आहे। खून प्रकरणात अद्याप एकही आरोपी निष्पन्न झाला नाही। पोलीस उपाधीक्षकांकडे तपास देऊन देखील आरोपीला अटक करण्यात यश आलेलं नाहीये आणि त्यामुळे या प्रकरणाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या हालचाली आता सुरू झाल्यात। या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। महादेव मुंडेंचा 16 महिन्यांपूर्वी परळीमध्ये खून झालेला होता, मात्र अद्यापही आरोपीला अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आलं नाही आणि म्हणूनच या संपूर्ण खून प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। तर बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। तर महादेव मुंडेंचा 16 महिन्यांपूर्वी परळीमध्ये खून झाला होता, मात्र त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलीस यंत्रणेला काही यश आलेलं नाहीये आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। हरिदास तावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण घेऊयात। हरिदास, महादेव मुंडेंच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। नक्कीच शुभम, या ठिकाणी सांगता येईल की महादेव मुंडे यांच्या खुनाला तब्बल 16 महिने उलटून गेले, मात्र यातील एकही आरोपी अजूनपर्यंत जे स्थानिक गुन्हे शाखा आहे यांच्याकडे सापडलेला नाही। आणि विशेष सांगायचं झालं तर जो 2 महिन्यापूर्वीपासून स्थानिक गुन्हे शाखेला जे तपास दिला होता त्याच्यामध्ये एकही आरोपी सापडलेला नाही आणि 50 ते 60 लोकांची मात्र चौकशी या ठिकाणी झाली, मात्र याच्यामध्ये कुठेही एकही आरोपी सापडले नाही। त्यामुळेच हा तपास आता सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। शुभम सर। हरिदास, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील या निमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, कारण गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या संपूर्ण खून प्रकरणाचा तपास करताय, मात्र अद्यापही एकही आरोपी त्यांना सापडलेला नाहीये। विशेष म्हणजे परळीमध्ये महादेव मुंडे यांचा खून झाल्यानंतर हा खून नेमका कशातून झाला, काय झाला याचा तपास हा जे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आहेत त्यांनी अंबेजोगाईचे डीवायएसपी अनिल चोरमले यांच्याकडे दिला आणि त्यांच्यासोबत अनिल साबळे जे आहेत ते पोलीस जे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत त्यांना दिलं। मात्र याच्यामध्ये नेमका त्यांच्यावर दबाव आहे का हे सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण आतापर्यंत एकही जर आरोपी सापडत नाही, मात्र याच्यावर मात्र पोलिसांची जी कार्यक्षमता आहे याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळत आहे। अगदी हरिदास, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, कारण पुढच्या देखील एका बातमीच्या संदर्भातली अपडेट तुमच्याचकडून घ्यायची आहे। पुढची महत्त्वाची बातमी आहे, परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी आता केली जाते आहे। वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची 1.5 तास विशेष पथकानं चौकशी केलेली आहे। महादेव मुंडे यांची हत्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केलेला होता आणि त्यामुळे आता या प्रकरणात श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराडचा काही संबंध आहे का हे आता तपासलं जात आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थापन केलेल्या पथकानं आता ही चौकशी सुरू केलेली आहे। हरिदास, आपले प्रतिनिधी याही बातमीच्या संदर्भातली अपडेट आपल्याला देत आहेत। हरिदास, मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या एका निकटवर्तीयाची चौकशी केली जाते आहे। श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराडची 1.5 तास विशेष पथकानं चौकशी केली आहे। नक्की शुभम, या ठिकाणी सांगता येईल की महादेव मुंडे यांचा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाला असा संशय त्यांच्या ज्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि याच व्यवहारामध्ये जो कृष्णा उर्फ भावड्या कराड आहे का आणि या ठिकाणी अजून कोण कोण आहे याच्याबरोबर नेमका याच्यावर संशयित आरोपी म्हणून या ठिकाणी ह्याची जी चौकशी आहे ती या ठिकाणी केली। शुभम, ठीक आहे हरिदास, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।